नमस्कार सर्व रसिक वाचकांचं आजच्या 99व्या सत्रामध्ये मी स्वागत करतो. रसिक वाचक हा ग्रुप आपण 2021 मध्ये चालू केला. आज 2025 मध्ये 99 भाग पूर्ण होत आहेत आणि 100वाही भाग आपण लवकरच करतोय. 19 एप्रिलला त्याची माहिती प्रसारित केलेली आहे. आजच्या सत्रामध्ये आपल्या वक्त्या आहेत सौ रमा ताम्हणकर. त्यांच्याविषयी थोडंसं मी आधी इंट्रोडक्शन देतो. गेली अनेक वर्ष शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक कार्य करत असताना फेसबुक सारख्या समाज माध्यमांवर त्यांनी लेखन सुरू केलं. तिथं कथा, कविता, स्फुट, विनोदी असे अनेक लेखन प्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले आहेत आतापर्यंत. व्हॉट्सअपवरही आपण बरेच वेळा त्यांचं लेखन वाचलेलं आहे. तसंच अनेक मासिकांमध्ये त्यांच्या कविता, लेख प्रसिद्ध झाले आहेत. विविध लेखन स्पर्धांमध्ये त्यांना प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आहे. 15 नोव्हेंबर 2020 साली त्यांचं पहिलं पुस्तक मन वाटा, ज्याच्यावर आज त्या बोलणार आहेत, ते उन्मेष प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलं. 1 जून 2024 ला त्यांचं दुसरं पुस्तक रमाच्या रमवणाऱ्या पोस्ट पाट्या, हे नाव पण इंटरेस्टिंग आहे खूप, तर हे डिम्पल पब्लिकेशन मुंबई यांनी प्रकाशित केलं. आणि 15 नोव्हेंबर 2024 ला दोन्ही पुस्तकांची दुसरी आवृत्ती सुद्धा प्रकाशित झाली आहे. तर रमा ताम्हणकर यांचं मी स्वागत करतो आजच्या सत्रामध्ये आणि पुढील सूत्र तुमच्या हातात देतो. यू कॅन स्टार्ट नाऊ. थँक्यू. धन्यवाद. मला तुमचं नाव नाही कळलं. मी सुयोग पाध्ये. नमस्कार सुयोगजी. तर मी रमा ताम्हणकर. मी थोडंसं पार्श्वभूमी सांगते. मी ठाणेकरच आहे बेसिकली आणि सरस्वती सेकंडरी स्कूलची 1985च्या बॅचची मी 10वी पास आहे आणि माझं माहेर विष्णुनगर नौपाडा इथे होतं. पूर्वाश्रमीची मी मृदुला मनोहर. तर आता मी माझ्या पुस्तकाकडे येते. गेली 5 वर्ष माझ्या मनवाटा या पुस्तकाने अतिशय धुमाकूळ घातलेला आहे असं मी म्हणेन, की फेसबुकवर बऱ्यापैकी हे पुस्तक खूप फेमस झालं. आणि मी फेमस झालं असं याच्याकरता म्हणते, की बऱ्याच लोकांनी म्हणजे जेव्हा मी लिखाणाला सुरुवात केली फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्मवर, तेव्हा बऱ्याच लोकांनी या पुस्तकामध्ये काय आहे याचा विचार न करता अनेकांनी 2 कॉपी, 5 कॉपी, 10, 15 आणि महाराष्ट्र विद्यालयाच्या मोर्डेबाई यांनी स्वतः 27 प्रती घेऊन त्यांच्या आप्तांना, नातेवाईकांना आणि इतर लोकांना वाटल्या. म्हणजे इतकं हे सांगायचं कारण असं आहे की ह्याच्यामधले जे विषय आहे याला वयाचं बंधन नाहीये. हे 18 पासून पुढे, 18 याच्यासाठी म्हणायचं की त्या वयापर्यंत मुलांना थोडे तरी नवरस कळलेले असतात. त्यामुळे 18 पासून पुढे कुठल्याही वयाच्या लोकांना आवडलेलं हे पुस्तक आहे. म्हणजे मला अनेकांनी असं सांगितलं की आम्ही हे पुस्तक उघडून आम्ही घरांमध्ये त्याच्यावर चर्चा केल्या, ह्याच्यातले जे विषय आहेत त्याच्यावर. किंवा अनेकांनी असं सांगितलं की आम्ही टीचर्स रूम मध्ये बसून आम्ही टीचर्सनी ह्याच्यावर बोललो किंवा काही. मग काही लोकांना हे वाचून वपू काळ्यांची आठवण झाली, काही लोकांनी बहिणाबाईची आठवण झाली असं म्हटलं. हा माझ्यासारख्या नवलेखिकेला मी म्हणेन आशीर्वाद आहे, ह्याच्याशिवाय आपण दुसरं काही म्हणू शकत नाही. आणि त्याच्यानंतर असं झालंय की लोकांनी मग म्हटलं की तू स्टँडअप शो कर, याच्यावर तू अभिवाचन कर किंवा कोणी म्हटलं की ई बुक कर. जसा योग असेल तसं होईल. मी अगदी म्हणजे मनापासून योग याच्यावर मी भयंकर विश्वास करते आणि तसा योग होता म्हणूनच हे असं पुस्तक इथे येऊ शकलं. जसं मी फेसबुकवर लिहायला लागले तसं तसं मला अनेक वाचक जोडत गेले आणि जोडत गेल्यापेक्षा त्यांनी प्रोत्साहन दिलं. त्या प्रोत्साहन देणाऱ्यांमध्ये 2 अतिशय महत्वाच्या व्यक्ती होत्या. एक होत्या लीना सोहनी. त्यांची 50 पुस्तकं अनुवादित झालेली आहेत, ते आपल्याला सगळ्या जे वाचक तुम्ही दर्दी आहात त्या सगळ्यांना माहिती आहे त्या. आणि दुसरे विले पार्लेचे अरुण फडके. या दोघांनी मला खंबीर पाठिंबा दिला की रमा तुझं पुस्तक होऊ शकतं. आणि त्या पाठिंब्याच्या जोरावर मी या ह्याच्यामध्ये एक धाडस केलं की आपण एक पुस्तक असं आणूया.
हे धाडस करण्यामागचं थोडंसं कारण असं होतं की मी अतिशय बोल्ड विषय मी म्हणजे फेसबुक सारखा ज्याला एकीकडे मी स्वतः चव्हाटा म्हणते की तो चव्हाटा आहे, पण अशा प्लॅटफॉर्मवर मी अतिशय बोल्ड विषय मी हाताळलेले आहेत. आणि ते हाताळल्यानंतर तिथे एखादी महिला जेव्हा असं लिहिते तेव्हा तिच्याकडे बघण्याचे दृष्टिकोन, पण मला पुस्तक काढण्याची माझी भावना ही होती की माझे विचार हे आपल्याला सर्वदूर पसरवायचे आहेत. आणि ह्या भावनेतून मी ह्या पुस्तक काढण्यामागे मी वळले. तर आता मी तुम्हाला फक्त दोन हे वाचून दाखवते की लीना सोनींनी माझ्या आम्ही याला काय केलं की टिपिकल प्रस्तावना मनोगत असं नाव न देता मी जे मनोगत लिहिलं त्याला मी नाव दिलं व्यक्तता. त्याच्यानंतर लीनाताईंनी जे मला प्रस्तावना लिहून दिली तेव्हा त्यांनी लिहिलंय माझ्या नजरेतून. त्या असं म्हणतात, स्वतः बहुश्रुत आणि रसिक वाचक असणाऱ्या रमाताईंनी गेल्या काही थोड्या वर्षांपासून डिजिटल मीडियाच्या माध्यमातून लेखनाला सुरुवात केली, ज्याला वाचकांनी सहजस्फूर्त प्रतिसाद दिला. आणि आज त्या प्रेरणेमुळेच रमाताईंचं हे पहिलं वेलं पुस्तक आकारास आलं आहे. आता पुढे त्या असं म्हणतात, माझ्या पुढे आलेल्या या पुस्तकाला मी नेमक्या कोणत्या चौकटीत बसवू? या कविता आहेत की अगदी संक्षिप्त असे लघुनिबंध आहेत की स्फुटलेखन आहे? काय आहे हे नेमकं? एका समीक्षकाच्या चष्म्यातून पाहताना मी याला कोणते मापदंड लावू? कोणत्या निकषांवर घासून याचं परीक्षण करू? असे प्रश्न मला पडले. पुढे त्या म्हणतात, मग ह्याला एका विशिष्ट साहित्य प्रकारात बसवण्याचा अट्टाहास का करायचा? तसंच अ, अरुण फडके जे आता आज आपल्यात नाहीये, पण त्यांची आठवण करून त्यांनी मला प्रस्तावनेच्या इथे सहसंवेदना लिहून दिली. त्यांनी त्याला नाव दिले सहसंवेदना. ते असं म्हणतात की रोज अनेक माध्यमातून संपर्कात येणाऱ्या आणि व्यक्त होणाऱ्या मनुष्य स्वभावाचा मागोवा घेत त्याचा नेमका अर्थ लावून रमाने अभ्यासाने प्रयत्नपूर्वक ती प्रतिभा तिच्या एका स्वतंत्र शैलीत जपली आहे. पुढे त्याचं म्हणतात, रमाने मात्र चिकाटीने या सर्व दैनंदिन नोंदी ठेवल्या आणि त्यातून विविध जाणीवांची एक शृंखला या पुस्तकात वाचकाला उपलब्ध झाली. जाणीवांच्या व्यक्ततेच्या लपंडावाचा छान खेळ ती सहजपणे मांडते. आता ह्याच्या पुढे मी पुस्तकातलं काहीही वाचणार नाहीये मी, कारण ह्या पुस्तकात एकंदर मी 115 विषय मांडलेले आहेत. आणि त्या 115 मध्ये काय काय आहे ते तुम्हाला या दोन्ही पॅरेग्राफ वरून कळलं असेल की त्याच्यात काय काय आहे. या पुस्तकात सुरुवात मी केलेली आहे कृष्णमन ह्या विषयाने. आपण एरवी जेव्हा कुठेही केव्हाही गप्पा मारतो किंवा काय कुठल्याही कविता म्हणा गाणी म्हणा जितकी काही आपण कृष्णा संदर्भात गाणी वगैरे ऐकलेली आहेत त्याच्यात नेहमी एकतर राधेच्या भावना मांडलेल्या असतात किंवा मीरेच्या भावना मांडलेल्या असतात. पण मी उलटा विचार केलाय की कृष्ण काय विचार करेल की मला कोणासारखी सखी पाहिजे किंवा जे काही पाहिजे ते. त्यामुळे मला कृष्ण मन हे मी त्याच्या कृष्णाच्या विचारांनी मी ती कविता लिहिलेली आहे. दुसरी याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की हे छोटंसं बुक आहे, छोटंसं पुस्तक आहे. 115 विषय आहेत, पण याच्यामध्ये कुठलेही म्हणजे आपल्याला जो एक कंटेंट फटीग आलेला आहे की तुम्हाला व्हॉट्सअपला वगैरे सी मोर दिसलं की तुम्ही ते स्क्रोल करून पुढे जाता, कोणीही ते वाचनाच्या भानगडीत पडत नाही, कारण ते मोठे मोठे निबंध आपल्या डोक्याला शॉर्ट लागतो. पण ह्याच्यामध्ये मी जे काही 115 विषय लिहिलेले आहेत ते सगळे अगदी थोडक्यात क्रिस्पी म्हणता येईल असे मी लिहिलेले आहेत की मला काय म्हणायचं आहे ते अगदी कमीत कमी ओळीत मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे कदाचित लोकांना ते जास्त भावलं असेल. मग कृष्णमन नंतर मी आली अश्वत्थामावर. आपण अश्वत्थामा हे नेहमी ऐकलेलं आहे की त्याच्या कपाळावरची एक जखम कायम भळभळत असते. मी असा विचार मांडलाय की आपल्याही सगळ्यांच्या मनामध्ये असं कुठेतरी एखादी घटना असते, एखादी व्यक्ती असते किंवा एखादं क्षण असतो
की त्याच्या जर आठवणी किंवा काही आल्या तर आपण एकदम हळवे होतो, आणि हे सगळ्यांना लागू पडतं, म्हणजे काय त्याला वयाचं बंधन नाहीच आहे. म्हणून मी म्हणते या पुस्तकातले विषय असे आहेत की त्याला वयाचं बंधन नाहीये. तर तो हळवा क्षण आपण एकटे तो हे करत असतो, आणि मग मी अशी संकल्पना मांडली की आपल्या सगळ्यांमध्ये अश्वत्थामा आहे. आणि तो म्हणजे आपण ते बरं, तो दिसत पण नाहीये लोकांना, ती जखम जी आपल्या मनामध्ये झालेली आहे ती जखम समोर दिसत नाहीये लोकांना. मग एक विषय आहे संवादिनी नावाचा, की ज्याच्यामध्ये म्हणजे जेव्हा कुठल्याही नात्यातल्या दोन व्यक्ती, कुठलंही नातं, आई मुलगा असेल, दोन नवरा बायको असतील, मित्रमैत्रिणी असतील, दोन मित्र असतील, कुठलंही नातं, जेव्हा हे नातं तुटतं तेव्हा ते मनापासून तुटलेलं असतं, किंवा त्याला कुठेतरी कोणीतरी दुखावलं गेलेलं असतं प्रचंड, ते कुठल्याही तऱ्हेने असेल. आणि ते जेव्हा दुखावले जातात तेव्हा तेव्हा मला सुचलेली हे आहे की मनवाटा. बरं, ह्या पूर्ण पुस्तकामध्ये कुठेही तुम्हाला ट ला ट जोडून केलेल्या कविता दिसणार नाही. तर मी आता जसं बोलतेय, जसे माझ्या मनात विचार आले तसेच्या तसे मी ते उतरवून काढलेले आहे. तर ह्या मनवाटा हा विषय हा होता की ज्यांची मनं दुखावली आहेत आणि त्यांनी वेगळ्या वाटा पकडलेल्या आहेत, तर त्याला मी मनवाटा हे नाव दिलंय. पण मग कोणीतरी असा विचार करतं की नाही, त्या व्यक्तीशी मला जुळवून घ्यायचंय, पण आमचे सूर जुळत नाहीये, कुठेतरी ते मिसमॅच होत आहेत, सूर जुळत नाहीये. मग आमच्यामध्ये कोणीतरी अशी मध्यस्थी करेल का की जी आमचे सूर जुळवून आणेल, परत आम्हाला सगळ्यांना एकत्र आणेल, त्याच्यातून खूप छान काहीतरी निर्माण होईल. म्हणजे जे गाणी वगैरे ऐकतात त्यांना माहितीये की ती सुरावट किती छान असते. मग मी त्या मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीला मी संवादिनी असं मी एक टायटल दिलेलं आहे. मग त्याच्यानंतर अ, असं आहे की आपल्या नॉर्मल म्हणजे जे आता 40-50च्या ज्या कोणी बायका वगैरे आहेत की ज्यांनी गृहिणी पद म्हणजे स्वीकारलं होतं लग्न करून, त्या आपल्या मुलांच्या बरोबर शाळेत जशी जशी, मग तेव्हा इंग्लिश मिडियमचं एक हे आलं आपल्याकडे साधारण एक 30 वर्षापूर्वी म्हणा, हळूहळू इंग्लिश मिडियम कॉन्व्हेंट वगैरे आपल्याकडे यायला लागलं. पण ज्या आया होत्या सगळ्या त्या अशा होत्या की त्या माझ्यासारखी, मी म्हणेन की मराठी मीडियमच्या होत्या. सरस्वतीची मी विद्यार्थिनी आहे, मराठी मीडियमची. मग मी माझ्या मुलांबरोबर मी ते सगळं ते कल्चर की म्हणा, किंवा त्यांच्याकडून मी इंग्लिशच्या सुद्धा अगदी वा असं सुंदर नव्हतं तेव्हा, आता बरं आहे, पण तेव्हा नव्हतं. मग मी मुलांबरोबर मी शिकायला लागले. आणि ते मुलांबरोबर जे शिकणं आहे, तर आपण 70-80 वर्षापूर्वी श्यामची आई आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे, किंवा तो पिक्चर वगैरे आपल्याला सगळ्यांना माहितीये. पण मी लिहिलं सॅमची आई, कारण हळूहळू त्या इंग्लिश मिडियमचा पगडा या आता 40-50च्या ज्या कोणी बायका आहेत त्यांच्यावर हळूहळू यायला लागला. आणि मग मला एकदम सुचलं की आपण सॅमची आई, म्हणून मी तसं एक स्फुट त्याच्यामध्ये लिहिलं. मग काही जे मी बोल्ड विषय म्हणून मी जे म्हटलं त्याच्यामध्ये एक मी लिहिलंय की स्त्री जन्म म्हणा, किंवा एक शरीर सुख नावाचा मी विषय लिहिला होता. की जेव्हा एखाद्याची बायको गेलेली असते, किंवा एखाद्याची बायको अपंग झालेली असते, किंवा अजून काही झालेलं असतं, गेलेलीच असते म्हणजे, अशा वेळेस जर पुरुष बाहेर गेला दुसऱ्या बाईकडे, म्हणजे मी अगदी स्पष्ट बोलते, तर त्याच्याकडे समाजाची बघण्याची नजर अशी, हो त्याला काय घरी त्याला काही मिळत नाही म्हणून तो जातो. पण हाच विचार कधी स्त्रियांच्या बाबतीत केला जात नाही. जर एखाद्या स्त्रीचा नवरा अपंग झालेला आहे, एखाद्या स्त्रीला नाही त्या पुरुषाकडून काही मिळत आहे, मग अशा वेळेस त्या स्त्रीकडे बघण्याची समाजाची नजर वेगळी आहे, म्हणजे तिला वेश्या म्हणूनच अगदी गृहीत धरलं जातं. तर हा हा एक दृष्टिकोन मी त्याच्यात मांडलाय, आणि मला सांगायला आनंद होतो की अनेक पुरुषांनी मला ह्या विषयाकरता शाबासकी दिली की तू असा विषय याच्यामध्ये मांडलास. त्यांना सगळ्यांना पटत असतं, पण हे लिहिण्याचं कोणी धाडस करत नाही. तो विषय मी लिहिला. मग आहे का एक पुरुषी वृत्ती नावाचं मी याच्यामध्ये एक लिहिलेलं आहे, की जेव्हा मी एक बलात्कार नावाची एक कविता मी लिहिलेली होती, जेव्हा आपण सारख्या त्या घटना ऐकत असतो, आणि जेव्हा मी तिथे लिहिलं होतं
तेव्हा त्याच्यावर 2-3 पुरुषांच्या कमेंट्स अशा आल्या होत्या की बायकांनी कपडे व्यवस्थित घालावे, त्यांनी स्वतःच असं करावं. आणि त्याच्यावर म्हणजे मग आम्ही म्हणतो की मग तुम्ही बाळाकडे का, मग बाळाला का असा त्रास होतो, तुम्ही बाळाकडे काय 2-3 वर्षाच्या मुलीकडे काय म्हणजे तुम्ही, हे असे विषय मी ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी मी मनवाटामध्ये घेतले. त्याच्यानंतर एक मी विषय मांडला होता की म्हणजे माझा आणि मुलीचाच संवाद होता, की तिने सांगितलं, आई आम्ही जेव्हा रस्त्याने चालतो ना तेव्हा आम्ही 3-4 मैत्रिणी जरी असलो तरी आम्ही तिघी चौघी जणी वेगळ्या वेगळ्या चालतो. आणि का तर समजा काही कुठे कोणाला काही झालं तर आम्हाला चौघींना पळता आलं पाहिजे. आणि तेच एकीकडे माझी मैत्रीण म्हणत होती की नाही मुलीला तर मी सांगितलंय, कोणी जर काही असं अंगावर आलं ना तू सरळ सरेंडर कर. ही विधानं इतकी धक्कादायक होती माझ्यासाठी की त्याच्यातून मी एक पुरुषांची नजर म्हणा किंवा वृत्ती म्हणा त्याच्यावर मी लिहून काढलं. आणि लोकांना हे पटतंय, लोकांना हे समजतंय, पण आपण आपल्यासारखी हतबल लोक आपण ह्याच्यावर काहीही करू शकत नाही. ही ही आपली समाजाची हतबलता आहे. मग मी आले, एक सिंड्रेला नावाचा खूप सुंदर विषय मी लिहिला. तो असा लिहिला की एक आम्ही असं म्हणजे हे काय आहेत हे सगळे अनुभव मला कसे सुचलं ना हे मी तुम्हाला सांगते, हे वाचाल तेव्हा तुम्हाला त्याची गंमत कळेल. की आम्ही मैत्रिणी कुठेतरी चाललो होतो आणि पटकन मला मैत्रीण म्हणाली, अगं मला लवकर घरी जायचंय, मला माझ्या सासूबाईंना गोळ्या द्यायच्या आहेत. तर मी म्हटलं, अगं हो मला पण मुलाला जेवायला घालायचंय, मलाही त्या वेळेच्या आत घरी जायचंय. आणि मग मला सुचलं की आपणही सगळ्या आता ज्या कोणी घरातल्यांच्या वेळा पाळतोय त्या आपण सगळ्या सिंड्रेलाच आहोत ना. की ज्या ती 12 वाजायची वेळ बघत होती पण आपणही कुठली तरी घरातली एक वेळ डोक्यामध्ये ठेवून आपण घरी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. आणि मग जर आपण असं करत असू तर मग त्या घरच्या राजपुत्रांनी, जो कोणी घरी नवरा असेल कोणी जो असेल, त्यांनी त्या सिंड्रेलाच्या चपला बघितल्या पाहिजे, तिने ज्या दाराबाहेर काढल्या की ही आमच्यासाठी बाहेरचं सगळं सोडून आमच्याकडे आलेली आहे. म्हणून असा एक सिंड्रेला नावाचा मी एक विषय काढला. मग ती कायम ऑनलाईन असते. जेव्हा जेव्हा नवीन हे सुरू झालं म्हणजे इंटरनेट म्हणा मोबाईलमध्ये आपल्याकडे फोन मध्ये कंटिन्युअस, तर बायका ऑनलाईन दिसायला लागल्यानंतर एक घरातून टोमणे सुरू झाले की ती कायम काय ऑनलाईन असते. आणि त्याच्यात बायका आणि पुरुष घरातले गरज नाहीये, बाहेरचे सुद्धा त्याच्यामध्ये होते की जे फेसबुकला वगैरे सगळे तू काय कायमच ऑनलाईन असते. पण इथे मी असा विचार केला की पण तुमची कामं कुठली होत नाहीये, कामं तर सगळ्यांची सगळी घरातली होत आहेत ना. मग ती स्त्री जर तुम्हाला कायम ऑनलाईन दिसत असेल तर मग बाकीच्यांना प्रॉब्लेम काय आहे. म्हणून मी तो ती कायम ऑनलाईन असते नावाचं एक लिहिलं तर जे व्हॉट्सअपला मगाशी म्हणाले तसं बऱ्यापैकी व्हायरल झालं होतं. मग मला बायकांवरून अजून सुचलं की वेगळी वेगळी हळदी कुंकू असतात, वेगळं वेगळं काहीतरी फंक्शन्स असतात, घरी साखरपुडे आणि काय काय असतं. तेव्हा एक स्त्री किती विचार करते की मी किती साड्या बदलणार आहे, मी किती ड्रेस बदलणार आहे, मी कुठले कुठले दागिने बदलणार आहे, मी काय काय करणार आहे. हे एक बाई म्हणजे जर तिला 7 फंक्शन जर ती अटेंड करायची असली, कार्य अटेंड करायची असली, तर ती सगळ्याचा विचार करत असते. पण पुरुष किती सुटसुटीत असतो, तो साती ह्याच्यामध्ये जर त्यांनी एकच ड्रेस घातला तरी त्याला कोणीही विचारणार नसतं. अशी मी एक एक हे मांडलं होतं. मग हे करत असताना एक रांगोळी आणि मेहंदी नावाचं मी ह्याच्यामध्ये एक लेख लिहिलं. हे असं आहे की जेव्हा तुम्ही रांगोळी काढता, ताटासमोर असेल किंवा दारासमोर असेल किंवा काही असेल, आणि मेहंदी जेव्हा तुम्ही हातावर काढता तेव्हा घरामध्ये काहीतरी शुभ कार्य होतंय अशी आपोआप तुम्हाला एक भावना निर्माण होते आणि एक उत्स्फूर्तता येते आपल्यामध्ये की छान काहीतरी कार्य घरामध्ये आलेलं आहे. आणि तेव्हाच आपण मेहंदी आणि रांगोळी मुद्दामून काढतो. मग त्या एक विषय मी असा म्हणलाय की अक्षता आणि सुपारी. त्याचं असं झालं की आपल्याकडे गणपतीला 21 पत्री वाहण्याची पद्धत आहे. त्या 21 पत्रीमध्ये आता इथे ठाण्या मुंबईकडे तर हार्डली 4-5 किंवा 5-6 पत्री असतील मिळतात, बाकीची मिळत नाही.
तर ती पूजा करताना यांनी सांगितलं, गुरुजीने सांगितलं, अच्छा पत्री ती याने 4-5 आहे तेवढी वाहा, बाकीची जेव्हा मी नावं घेईन तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही अक्षता वाहा. म्हणजेच त्यांनी त्या पत्रीला त्यांनी ऑप्शन दिला की तुम्ही अक्षता वाहा. आणि तसंच एका ठिकाणी असं झालं की कुठेतरी त्यांना एक गणपतीची मूर्ती पाहिजे होती आणि ती म्हणजे मोठी नव्हती, एक छोटीशी काहीतरी असं. त्यामुळे पूजेत ती दिसत नाहीये. एक काम करा, तुम्ही तिथे सुपारी ठेवा. आणि मग मला एकदम स्ट्राईक झालं की आपण एका ठिकाणी सबस्टिट्यूट म्हणून आपण ऑप्शन म्हणून आपण एक सुपारी वाहतोय आणि एके ठिकाणी आपण ती अक्षता वाहतोय. मग ह्याच्यावरून मला असं सुचलं की असं आयुष्यात होऊ शकेल का की एखादी व्यक्ती गेलीये आणि मला तिच्या जागी कोणीतरी दुसरा ऑप्शन मिळतोय. तर तिथे मला अक्षता आणि सुपारी हा लेख मला सुचला. मग त्याच्यानंतर म्हणजे हे सगळं छान छान झालं. मग मी एक हलकट नावाची एक लेख लिहिलाय. असं असतं की काही लोक ना म्हणजे त्या व्यक्तीच्या अंगामध्ये कायमच किडे असतात. म्हणजे ती कितीही तुम्ही त्यांच्याशी चांगलं वागा, कितीही तुम्ही त्यांचं चांगलं करा, त्यांना तो फरक पडत नाही. ते त्यांचं वागणं जसं आहे ते तसेच वागत राहतात आणि मग तुमच्या मनामध्ये ही शिवी येतेच. तर त्या अगदी हलकट आहे ती व्यक्ती. मग ही जी शिवी आहे ना, त्याच्यावरून माझा लेख तयार झाला की कसं या व्यक्ती असतात किंवा यांना कसं आपण टॉलरेट करतो किंवा आपण सहन करतो. तसंच एक दुसरा त्यालाच थोडासा साधर्म्य असलेला मी एक लेख लिहिला, अस्तनीतील निखारे. हा लेख अशासाठी होता की ज्यांच्या बरोबर आपण मोठे होतोय किंवा आपलं काम वगैरे सगळं चालू आहे, अशा वेळेस अचानक ना तुम्हाला तुमच्या बरोबर असलेल्या लोकांमध्ये फरक दिसायला लागतो त्यांच्या वागण्यामध्ये. म्हणजे आपण म्हणतो ना की त्यांच्याकडून आपल्याला निगेटिव्ह वाईब्स यायला लागतात की नाही, आपलं जे पुढे जाणं आहे ना ते या लोकांना कुठेतरी खटकतंय. आणि ते त्यांना समजत नाही कदाचित की आपण असं दाखव, पण ते त्यांच्या चेहऱ्यावरून दिसतं, त्यांच्या वागण्यामधून दिसतं. आणि त्यांचा तो द्वेषामध्ये बदलतो. तर मी त्यांना अस्तनीतील निखारे असं मी सरळ नाव दिलेलं आहे आणि तो लेख मी अस्तनीतील निखारे अशा नावाने लिहिलाय. मग नवरा बायको मधल्या पण काही गमती जमती आहेत ज्याच्यामध्ये मी लिहिले समांतर. पूर्वीच्या काळी असं होतं, मी आता आहे की नाही मला माहिती नाही. पूर्वीच्या काळी असं होतं की म्हणजे डॉमिनेटिंगच असायचं नवरे. आपली भारतीय संस्कृतीच अशी आहे की ते भयंकर डॉमिनेटिंग असायचं. पण त्यांना असं होतं की म्हणजे तू पुढे कशी गेलीस माझ्या इथपासून तर त्यांची सुरुवात असायची मधल्या एका काळामध्ये. मग मला त्याच्यावरून एक असं सुटलं की समांतर म्हणजे आपण दोघंही ऍक्च्युली समांतर आहोत. तू जास्त आहे ना मी जास्त आहे, ना तू कमी आहे ना मी कमी आहे. पण हे आपल्या समाजामध्ये कोणी ऍक्सेप्ट करत नाही. अजूनही काही ठिकाणी फार दुजाभावाने वागलं जातं. अगदी म्हणजे मी लांब नाही, जर आपल्या कामवाल्या बायकांच्या जर कोणी कहाण्या ऐकल्या तर त्या फार वेगळ्या असतात आपल्या घरांपासून. पण तिथेच आहे म्हणजे ऍक्च्युली ह्या ज्या स्त्रिया आहेत ह्या भरपूर काम करत असतात किंवा स्वतःची घरं उभी करत असतात. पण ज्या प्रकारचे त्यांचे नवरे किंवा जे कोणी त्यांना ट्रीटमेंट देतात, अगदी मुलं सुद्धा त्यांची, हे तर तिथे मला समांतर नावाचं मला एक लेख सुचला. मग मी लिहिला जोडी. तर जोडीमध्ये काय आहे, आपण असं म्हणतो की वरून आपल्या जोड्या ठरून आलेल्या असतात नवरा बायकोच्या. मग माझा पहिलाच प्रश्न हा होता की तुमच्या पंख्याचे नंबर तरी जुळतात का? जिथे तुम्हाला एका खोलीत तुम्हाला सुरू करायची आहे, एकाला एसी हवाय दुसऱ्याला नकोय, एकाला पंख्याचा स्पीड कमी हवाय दुसऱ्याला जास्त हवाय. इथूनच आपली बेसिक सुरुवात होते. तर त्याच्यावर एक गंमतशीर कविता मी जोडी नावाची लिहिली. मग असं झालं की एक बाप नावाचं याच्यामध्ये लिहिलंय, जे मी माझे वडील गेल्यानंतर मला प्रचंड म्हणजे शॉक बसला होता. पण तेव्हा मी ते बाप नावाची ही जी मी कविता लिहिली तिला अनेकांनी म्हणजे अप्रिशिएट केलं की हे आमच्या मनातले भाव तू लिहिलेस म्हणून. कारण बाप ही म्हणजे ही बाप म्हटलं ना की तो बापच आपल्याला आठवतो. म्हणजे त्याच्या पुढे माझे वडील, बाबा, पप्पा वगैरे असं काही आठवत नाही. त्यांची जी कर्तृत्व असतं त्याला फक्त सलाम असतो आणि म्हणून मला ते
बाप नावाची एक मी याच्यामध्ये कविता लिहिली आहे. मग असं तेव्हाच एक काळामध्ये असं मला जाणवलं की एक जबाबदारी असणारी व्यक्ती असते घरातली मोठी, आणि तिच्या खांद्यावर मग तिलाही तितकंच दुःख झालेलं असतं की नाही म्हणजे ही माझ्याही इतकी जवळची व्यक्ती होती, पण बाकीचे सगळे त्या व्यक्तीपेक्षा लहान आहेत आणि त्या बाकीच्या सगळ्यांना सांभाळून घ्यायचंय, म्हणून ती चेहऱ्यावर एक मुखवटा धारण करते की चला रे चला आपण हे करूया ते करूया. ते उसणं अवसान असतं आणि त्या उसणं अवसान आणून ती ज्या प्रकारे लोकांना सांभाळून घेते त्याला सलाम असतो. आणि म्हणून मी मी मुखवटा नावाची एक हे याच्यामध्ये लिहिले. मग येतं माहेर. मी एक अशी संकल्पना मांडली आहे की आत्ताचे जे पुरुष आहेत, आत्ताच्या काळातले पुरुष मी म्हणते, की जे आई वडिलांना सोडून म्हणजे दोन्ही मुलगा मुलगी जे कोणी लग्न करून जात आहे किंवा काही मुलं बाहेर देशात जात आहेत वगैरे, तर आता पुरुषांना पण माहेर आहे. त्या जशा पूर्वी बायका माहेरी जायच्या तसेच पुरुषांना सुद्धा आता माहेराची गरज आहे. आणि म्हणून मी ती एक कल्पना मांडली आहे याच्यामध्ये. एक लेख आहे मिठी नावाचा. आत्ताची तरुण पिढी जर तुम्ही बघितली तर ते पटकन एकमेकांच्या गळ्यात पडतात. जी आपल्या वयाची लोक अजून आपण तितके युज टू नाहीये त्या गोष्टीला, पण तरी तरुण मुलं आले की ते पटकन गळ्यात पडतात आपल्या आणि छान वाटतं आपल्याला पण, अरे मस्त मस्त असं. म्हणजे आता आपण थोडं थोडं सरावतोय त्या गोष्टीला. पण त्याच्यावर मी एक लेख लिहिलाय. मग एक शिट्टी नावाचा लेख लिहिलाय. शिट्टी नावाच्या लेखामध्ये मी अगदी जुन्या आपल्या आठवणी, की जेव्हा व्हॉट्सअप वगैरे काहीही नव्हतं तेव्हा मुलं अशी बिल्डिंगच्या खाली, तुम्हाला सगळं आठवत असतं, तुमच्या आठवणी मी जाग्या करते. बिल्डिंगच्या खाली उभं राहून काहीतरी असं एक असा आवाज काढायचे आणि तो चौथ्या पाचव्या मजल्यावर असलेला कोणी तो मुलगा असेल किंवा कोणी प्रेयसी असेल तिला बरोबर कळायचं की तो खाली आलेला आहे आणि मला तिथे खाली जायचंय. तर मी त्याच्यावरून एक शिट्टी नावाची मी एक लेख लिहिलाय. मग ह्याच्यामध्ये आहेत हिंदोळे. हिंदोळे म्हणजे झोका. जेव्हा तुम्हाला आठवणी येतात आणि त्या आठवणीच्या तुम्हाला मागच्या पुढच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवायला लागतात, तर या आठवणींच्या याला मी एक हिंदोळा नावाचं एक लिहिलंय. तेव्हाच आठवणींसाठी मी स्मरणिका पण लिहिलंय. स्मरणिका म्हणजे आपण पूर्वीच्या काळी मामाच्या गावाला जायचो आणि मामाच्या गावाला तिथे गोठा असेल, शेत असेल, तिथे चूल असेल, पाटा वरवंटा असेल किंवा तुळशी वृंदावन असेल, या ज्या सगळ्या गोष्टी ज्या आठवणीतल्या आपल्या आहेत, आताच्या मुलांना सांगूनही समजत नाही की आम्ही काय बोलतोय. तर हे मी सगळं त्या स्मरणिकेमध्ये वाढ, ही पण व्हायरल झाली होती माझी व्हॉट्सअपला. मी स्मरणिका ही पण हे झालं होतं. तर तेव्हा तुमच्या आठवणी यांनी अनेकांनी मला कळवलं की आमच्या तू आठवणी जाग्या केल्यास या एका स्मरणिका या लेखातून. मग मी लिहिलंय ग रे. आता मी भाषेवर येते. ग रे याचा लेख लिहिण्याचा हे असा होता ना की नाही रे असं म्हणतो किंवा हो ग. ग किंवा रे ही दोनच अक्षरं जर आपण जोडली बोलताना की तुमच्यात एक काय म्हणतात मृदुता येते, एक जवळीक वाटते. हो असं म्हटलं की एक वृक्षपणा असतो. तर मी ह्याच्यामध्ये तो पण एक लेख लिहिला. मग येते ए. नुसता ए नावाचा एक लिहिलाय की ए म्हणजे काय. आपण एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला ए सचिन, तो सचिन असं आपण म्हणतो, राजा माझा राजा असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याला ए म्हटलं की तो आपल्याला जवळचा वाटतो. आणि म्हणून त्याच्यासाठी मी ए. आताच्या काळामध्ये बहुतेक जण असं म्हणतात की मला तू ए म्हटलंस तर मला वाईट नाही वाटणार, उलट मला आवडेल. मी पण सांगते असं सगळ्यांना की मला तुम्ही ए ताई म्हणा, ए मावशी म्हणा, ए आजी म्हणा म्हणायचं तर, पण ए म्हणा, ए रमा म्हणा. नॉर्मली मी सगळ्यांना सांगते की मला ए रमा म्हणा. आता ते वयाप्रमाणे लोक त्याला काहीतरी आपलं जोडतात, पण अदरवाईज ए म्हटलं तर मला आवडतं. मग मी एक लिहिलंय स्वच्छंदी नावाचं, की ज्याच्यामध्ये तुम्हाला अ, छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवता येतो. जर तुमच्या समोर एखादं बाळ आलं तर कधीही तुम्ही त्याच्याकडे रागाने बघूच शकत नाही.
किंवा एखादा फुटबॉल तुम्ही रस्त्याने जाताय, फुटबॉल दिसला, बॉल दिसला, तुम्ही तो उचलून तो तुम्ही फेकणारच. तुम्ही कधी असं त्याला असं त्याच्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही जाऊच शकत नाही. तुम्ही कुठल्या तरी इको पॉइंटला गेला तर तुम्ही जोरात ओरडण्याचा तुम्ही आनंद घेता. जे लोक वेडेपणा करताय तो तुम्ही करता. आणि त्याच्यातून तुम्ही छोटे छोटे तुम्हाला आनंद मिळतात. अगदी फुलपाखरू दिसलं तरी सुद्धा आपल्याला खूप छान वाटतं. तर असे मी त्याच्यातून छोटे छोटे प्रसंग मी लिहिले की तुम्ही कशातून काय मिळवू शकता. मग मी लिहिलंय स्वच्छंदी नावाचं ह्याच्यामध्ये एक आर्टिकल आहे की जे म्हातारपणी दुःखी राहायचं, मला हा विचारत नाही, मला तो विचारत नाही, गरज काय आहे असं तुम्ही दुःखी राहण्याची काही गरज नाहीये. जे तुम्हाला करायचं आहे ते आत्ता सुरू करा. एक तर कुठल्याही छंदाला काही वय नसतं. तुम्ही कुठलाही छंद कुठल्याही वयामध्ये सुरू करू शकता, रादर करायलाच पाहिजे असं मी म्हणेन. कारण त्याच्यामध्ये एक तर तुमचं मन आणि हे एंगेज राहतं, तुम्ही शांत राहता. तर स्वच्छंदीमध्ये मी असे छोटे छोट्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. मग मी अगदी किचन मधल्या गोष्टी पण लिहिल्या, मी मसाला लिहिलंय, मी ड्रायफ्रूट वर लिहिलंय. पण चवीने खाणार ह्याच्याबद्दल मी थोडंसं सांगेन की आम्ही एका रेस्टॉरंटला गेलो होतो. आणि त्या रेस्टॉरंटमध्ये एक मुलगी तिथे ते आम्ही थाळी खायला गेलो होतो, तर तिथे आपल्या फुलक्याची तिने दोन्ही पापुद्रे असे मोकळे केले. आणि त्या प्रत्येक पापुद्र्याच्या एकेका तुकड्याबरोबर एकदा भाजी लाव, एकदा कोशिंबीर लाव, एकदा असं लावून ती जेवत होती. ते बघत असताना मला एकदम गंमत वाटली की अरे हिची जेवणाची स्टाईल काहीतरी वेगळी आहे. मग मी विचार करायला लागले की अरे हा हा असा जेवतो, तो तसा जेवतो, किंवा कोणीतरी सगळं काला करून घेतो एकदम, म्हणजे भाजी असेल, कोशिंबीर असेल, आमटी असेल, दही असेल, सगळं एकत्र करतात आणि खातात. असं पण खाणारी लोक आहेत. नाहीतर काही जण, म्हणजे माझाच भाचा आहे तो असं वास घेतो प्रत्येक पदार्थाचा आणि मग तो ठरवतो की मी खाणार आहे का नाही. तर ह्याच्यावरून मला असं वेगळ्या वेगळ्या लोकांच्या हे आठवत गेल्या की अरे हा ही काहीतरी गंमतशीर पद्धत आहे चवीने खाणाऱ्याची. की मी ते कसं खाणार आहे, ह्या प्रत्येकाचं स्वतःच त्याच्यामध्ये काहीतरी लॉजिक म्हणू किंवा आवड म्हणू ती निर्माण झालेली असते. मग फेसबुक सारखं जेव्हा प्लॅटफॉर्म माझ्या हातामध्ये आला तर त्याला आता मी सोडणं शक्यच नव्हतं. त्याच्यावर बरेच मला एक तर प्रचंड अनुभव मिळाले. प्रचंड लोकांचे सगळ्या प्रकारचे म्हणजे ट्रोलिंग म्हणा वगैरे सगळ्यातून मी गेलेली आहे. मग म्हणजे अगदी चांगले चांगले मित्र मैत्रिणी 8-8 वर्ष मला ओळखणाऱ्यांनी मला कधी ब्लॉक मारलं तेही मला म्हणजे कळलं, म्हणजे ग्रॅज्युअली की चला आपण त्यांच्याकडून आपल्याला मिळालं. म्हणजे इथे इतकी लोक वेगळी वागतात की ज्याचं आपल्याला आपण त्यांना जज नाही करू शकत किंवा आपण नाही समजू शकत या प्लॅटफॉर्मला. मग तिथे असं झालं की मी एक दांभिक नावाचं मी लिहिलंय की त्या दांभिक मध्ये असं आहे की इथे मस्त मस्त फोटो टाकतायत की अरे नाही तो मुलगा माझा किती लाडाचा कोडाचा वगैरे वगैरे. पण घरी त्याच्याशी ते चुकीचं वागतायत, घरी त्याच्याशी दुरावा करतायत किंवा दुश्वास करतायत त्या मुलाचा. आई वडिलांबरोबर फोटो टाकतात पण त्यांना वेळ देत नाहीये. मग मला दांभिक नावाचं हे आर्टिकल सुचलं की नाही, कारण कसं होतं आपल्या जवळच्या व्यक्तींना आपण बघत असतो की नाही यांचं इकडे वागणं वेगळं आणि तिकडे वागणं वेगळं आहे, हे जेव्हा आपल्याला खटकायला लागतं तेव्हाच हे असे काहीतरी विषय आपल्याला सुचू शकतात. मग मी लिहिलंय गोंधळी नावाचं. तुम्ही जे कोणी फेसबुकवर असाल नसाल मला माहिती नाही, पण तिथे बरीच लोक असा गोंधळ घालतात की मला काहीतरी वाईट अनुभव आला आणि आता मी कायमचा फेसबुक सोडून जाणार आहे. म्हणजे लोक अरे थांबा थांबा करणारी चार लोक कोणीतरी भेटतातच की अरे नका जाऊ नका जाऊ म्हणून, पण ती काही दिवसांनी ती लोक परत दिसतात आपल्याला, तिथे आलेली दिसतात. मग मी गोंधळी त्यांना नाव दिलेलं आहे की त्यांना स्वतःला समजत नाहीये की आम्ही काय करायचंय, ह्या प्लॅटफॉर्मवर आम्ही कसं वागायचंय. मग एक फ्रेज पूर्वी फार हे होते की 5,000 मित्र आणि गल्लीत ओळखत नाही कुत्र, अशी एक फ्रेज आपल्याकडे फिरत होती. मग त्याच्यावरून मी असं लिहिलंय की गरज काय आहे, की 5,000 जरी एखाद्याची लिस्ट असेल तर ती वेगळी आहे. तो तिकडलं जग वेगळं आहे आणि इकडलं जग वेगळं आहे. कोणी स्वतःचं प्रायव्हेट लाईफ किंवा पर्सनल लाईफ
ते कसं मांडायचं, त्याला कुठे लिमिट करायचं, हे ज्याचा त्याचा पर्सनल प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यावरून मग मी ते 5,000 मित्र नावाचं एक लेख लिहिलाय. मग मी मैत्री या विषयावर मी आले. मैत्रीवर तर मी बरंच लिखाण केलेलं आहे. मैत्रीमध्ये सगळ्यात पहिले येतं छुपी मैत्री नावाचं. छुपी मैत्री मी ह्याच्यासाठी लिहिलंय की आता बऱ्याच सोसायटीमध्ये वगैरे पण आपण बघतो की दोन ग्रुप चक्क पडलेले असतात. एक ग्रुप वेगळा, एक ग्रुप वेगळा, सगळ्यांची मतमतांतर वेगळी, त्यांचे लोक वेगळी. यांच्यातली काही लोक, जी विरुद्ध पार्टीची लोक आहेत ना, ते बरोबर सण सणावळ वगैरे काही आलं ना की तुम्हाला ते विश करतात की हॅपी दिवाळी, काय गणपती, काय दसरा वगैरे असेल ते. पण जेव्हा तुम्ही तुमच्या लिफ्ट मधून जाता आणि ती लोक त्यांच्या लोकांबरोबर असतात, तेव्हा ते तुमच्याकडे बघत पण नाही, ते तुम्हाला ओळख पण देत नाही. हे अनुभव आपण सगळे घेतो. हे रस्त्यावरून चालताना सुद्धा आपल्याला जाणवतं की तुम्ही एकटे एकटे भेटलात तर ते तुम्हाला हाय हॅलो करतील, पण ते जर त्यांच्या ग्रुपमध्ये असेल तर ते तुमच्याशी बोलत नाही. मग अशा ह्याला मी छुपी मैत्री नावाचं मी आर्टिकल लिहिलेलं आहे. मग मी एक लिहिलंय की आणाभाका. आणाभाका याच्यासाठी मी म्हटलंय की मैत्रीमध्ये सुद्धा आपली मैत्री शेवटपर्यंत टिकणार आहे अशा आणाभाका दिल्या जातात. लोक अशा हे करतात. मग क्या हुआ तेरा वादा. मी आता मगाशीच म्हटलं की मला ओळखणारी, पर्सनली ओळखणारी लोक जी मला कधी काळी भेटली होती, अशा लोकांकडून जेव्हा मला ब्लॉक मिळतो, मला काय कारण मला कळत नाही, गैरसमज होतात, काय होतं हे जेव्हा तुम्हाला कळत नाही, तेव्हा आणा भाका नावाचा मी त्याच्यामध्ये एक लेख लिहिला. मग आहे स्टेपिंग स्टोन, जे मैत्रीमध्ये सर्रास वापरलं जातं. स्टेपिंग स्टोन हा असा एक हे प्रकार आहे की ज्याच्यामध्ये तुमच्याशी फक्त त्यांना काहीतरी हवं आहे, त्या व्यक्तीला समोरच्या, म्हणून तिने तुमच्याशी मैत्री केलेली आहे. गरजेपुरते मैत्री आपण जी म्हणतो, तशा प्रकारची ही मैत्री झाली की तेवढ्या पुरतं ते बोलणार, त्यांना एरवी कधी तुमची आठवण पण येत नाही, पण ती तेवढं त्यांचा तो हेतू सफल झाला की ते निघून जातात. म्हणून त्याला मी स्टेपिंग स्टोन म्हटलंय. मग याच्याच अनुषंगाने यूज अँड थ्रो नावाचा पण लेख आहे की तुमचा व्यवस्थित वापर करून घेतात आणि फेकून देतात तुम्हाला. त्यांना काही नंतर तुमच्या भावभावनांशी वगैरे काही घेणं देणं नसतं की तुम्हाला काय वाटेल, कसं वाटेल, याचं तर त्यांना काही घेणं देणं नसतं. मग मी आले आहे थोडस मी विडंबन काव्य पण लिहिलेलं आहे. या पुस्तकामध्ये 3-4 अशी विडंबन हे मी लिहिलेली आहे की जर तुम्ही संदीप खरेची गाणी ऐकलेली असतील पूर्वीची, सलील कुलकर्णी आणि संदीप खरे, तर त्याचं नसतेस घरी तू जेव्हा हे एक गाणं होतं. तर त्याच्यावर मी उलट लिहिलंय असतेस घरी तू जेव्हा. आणि मग तो म्हणजे याच्या मागची संकल्पना अशी आहे की सुट्टीचा दिवस आहे आणि तो एरवी नवऱ्याचा असतो ना, तू घरी काय कामं करते. मग तो जेव्हा त्या सोफ्यावर लोळतोय आणि तेव्हा त्याला जी बायकोची पूर्ण दिनचर्या दिसतीये की ती किती वेळा दार उघडतीये, ती किती वेळा चहा करते, ती किती वेळा माणसांना ती हँडल करते आणि काय तिचं चालू चालू आहे, हे जेव्हा तो सोफ्यावर लोळणारा नवरा बघतोय, तेव्हा त्याच्यावरून मी एक विडंबन काव्य लिहिलंय की असं तेस घरी तू जेव्हा. मग मी लिहिलंय सूर्य उगवला प्रकाश पडला, हे आपल्याला सगळ्यांना भारूड माहितीये. त्याच्यावरून मी लिहिलंय की मी असं इमॅजिन केलं, किंवा झालं असेल कदाचित, माझ्याकडे मला आठवत नाही, की तेव्हा अनायसे दिवाळीमध्ये पाऊस आला होता. आणि असं होतं की चिवडा भरपूर उरला होता. मग चिवडा उरलाय आणि तो आता सादळण्याकडे चालला आहे, तर अशा वेळेस मला अचानक मी त्याच्यावर एक हे लिहिलं, सूर्य उगवला या चालीवर मी लिहिलं होतं की फराळ उरला. असं मी एक विडंबन काव्य मी लिहून काढलं. मग मी एक निषेध नावाची, जी संदीप खरेचीच कविता आहे की मी निषेध साधा नोंदवलेला नाही, तर ते मी मोर्चा नेला नाही, हे जे गाणं संदीप खरेचं आहे, त्याच्यावर मी निषेध नावाची एक कविता म्हणा किंवा त्याच्या त्या चालीमध्ये मी शब्द बसवले. निषेधची संकल्पना अशी आहे की दारू पार्टी होणार आहे कुठेतरी पुरुषांची, आणि त्यामध्ये एक व्यक्ती अशी आहे की जी दारू घेत नाही.
ती एकदम साधी आहे. आणि पण सगळे मित्र त्याला तू ये ना असं करतायत. तर ही निषेध ही जी कविता आहे ना, ही त्या साध्या माणसांच्या अँगलनी मी लिहिलेली कविता आहे. की मी निषेध नोंदवला नाही, म्हणजे सगळे पार्टी करतायत, मला सगळे मग ते त्याला ड्रायव्हरचं काम करायचंय, त्याला सगळ्या मित्रांना घरी पोचवायचं आहे. मग मी एका कोपऱ्यात उभा राहतो, पण मला म्हणजे मला त्याचं काहीच वाटत नाही, ते सगळे तिथे काय गोंधळ घालतायत वगैरे. तर त्या एका साध्या भोळ्या मित्राची मी कविता निषेध नावाच्या म्हणजे दारू पार्टीवर आधारित असलेल्या त्या मित्राची मी कविता लिहिली आहे. बरं, एवढ्या सगळ्यामध्ये मी राजकारण सोडलेलं नाहीये. राजकारणावर एक जेव्हा आपल्याकडे मुख्यमंत्री पदाची सगळी जी गोंधळ चालू होता, तेव्हा एक खेळ मांडियेला याच्यावर मी एक विडंबन दिलं. खेळ मांडियेला मुख्यमंत्री पायी, नाचती जनता येडी रे, असे त्याचे मी शब्द बसवले. आणि पूर्ण ती राजकारणावर सगळ्यांचं त्याच्यामध्ये मी मला जी समज होती त्याच्याप्रमाणे मी ते मांडलेलं आहे. मग मी म्हातारपण हे जे एक अतिशय म्हणजे लोक त्याला खूप वेगळ्या अर्थाने घेतात, पण माझं असं म्हणणं आहे की एन्जॉय सगळ्यांनी करायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये मी एक शेवटचं गाव असं मी एक ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. की एखादी व्यक्ती जेव्हा म्हणजे यंग कपल म्हणा, आपल्या आई वडिलांना म्हणते की तुम्ही आई बाबा आमच्या बरोबर राहायला, आम्ही तर तिकडे येऊ शकत नाहीये, तुम्ही आमच्या बरोबर राहायला या, कारण तुम्हाला काही झालं तर आम्हाला पटकन धावून नाही येता येईल. आता इथे मी असं हे मांडलेलं आहे की जर म्हाताऱ्या लोकांनी, ज्येष्ठ लोकांनी जर स्वतःचा शेवट कसा होणार आहे, कुठे होणार आहे, हे जर व्यवस्थित लिहून ठेवलं, चार लोकांना सांगून ठेवलं आणि त्यांची जर बाकी सगळी सोय होत असेल, तर त्यांनी मुलांना निर्धास्त करावं की तुम्ही तुमचे राहा, आम्ही आमचे राहतो, आमची काळजी करू नका. थोडक्यात हे सांगण्यासाठी ज्येष्ठ लोक शेवटचं गाव कसं निवडतात किंवा निवडावं, असा सुद्धा मी एक विषय याच्यामध्ये मांडलेला आहे. तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी विषय मी ह्याच्यामध्ये म्हणजे प्रेम भावना, बरं प्रेम भावना नुसतं असं सोडून नाही देता येत, ह्याच्यामध्ये मी डेटिंग करणं हे आपल्या काळी म्हणजे एक 20 वर्षापूर्वी ही संकल्पना नव्हती की डेटिंग करणं किंवा हे करणं. आताच्या काळात ते सर्रास आहे, या तरुणांना तर काहीच वाटत नाही. पण जर आत्ता जर तुम्ही कोणाला विचारत ना की तुला जर डेटिंग करावंसं वाटलं तर तुझी काय कल्पना आहे, तुला काय करायला आवडेल, तर तुम्हाला बऱ्याच अशा आयडियाज ऐकायला मिळतील की कुठे समुद्रावर जाऊ, कुठे असं करू, कुठे तसं करू. तर मी डेट नावाचं पण एक आर्टिकल इथे लिहिलं. मग त्याच्यानंतर मला असं वाटतं की मी बऱ्यापैकी हे केलंय की त्या स्वागत सारखं लिहिलंय, किंवा एक खिडकी खिडकी नावाचं एक मी आर्टिकल लिहिलंय. त्या खिडकीमध्ये मी असं लिहिलंय की पूर्वी असं होतं की घरं खूप जवळ होती आणि त्या जवळ घरामध्ये एका खिडकीतून दुसऱ्या खिडकीत हात करता यायचा. आणि किंवा वर खाली पण बोललं जायचं. अशा बऱ्याच होत्या की वरून पिशवी यायची, मग त्याच्यात तो भाजीवाला भाजी टाकायचा आणि ती पिशवी वर जायची वगैरे. असे बरेच प्रकार पूर्वी व्हायचे जेव्हा लिफ्ट वगैरे काही नव्हती आणि काय काय चालायचं तेव्हा. तर मी खिडकी नावाचं पण एक याच्यामध्ये लिहिलंय. आणि पोकळी नावाची गंमतशीर मी लिहिलंय. हे पोकळी मला कसं सुचलं, तर माझी मैत्रीण मला म्हणाली आता माझ्या मुलाचं लग्न होणार आहे आणि ती सून आता ती कुठेतरी कुठून तरी ती येणार आहे आणि आम्ही 24 तास दोघी जणी घरात असणार आहोत. मी 24 तास तिच्याशी काय बोलू. आणि मला एकदम क्लिक झालं, म्हणजे हिचा प्रॉब्लेमच वेगळा आहे की तिचा जो स्पेस होता, तिची जी पोकळी होती, ती आता कोणीतरी बाहेरची व्यक्ती येऊन भरणार आहे. अजून एक प्रसंग असाच घडला की एका मैत्रिणीची नवरा मर्चंट नेव्ही मध्ये होता आणि तो मर्चंट नेव्ही मधला नवरा 6 6 महिन्यांनी घरी यायचा. तर जेव्हा तो नवरा नसायचा तेव्हा ही आणि मुलगी एका रूम मध्ये एकत्र झोपायचे. नवरा आल्यानंतर ती मुलीला दुसऱ्या रूम मध्ये झोपायला पाठवायची. मग एकदा असं जरा थोडी मोठी झाल्यानंतर त्या मुलीने एकदा सांगितलं की आई बाबा आल्यावरच तू मला तिकडे का पाठवतेस,
म्हणजे ऍक्च्युली त्या दोघींच्या स्पेसमध्ये बाबा हा पाहुण्यासारखा येत होता, हा नव्याने येत होता. आणि हे जेव्हा ती मुलगी मोठी झाली तेव्हा तिला एकदम म्हणजे त्या आईला सुद्धा कळलं नाही की मी मुलीला काय उत्तर देऊ याच्यावर. मग मला ह्याच्यावरून पोकळी नावाचा लेख सुचला, की जसं आपण पोकळी निर्माण झाली म्हणतो की व्हॅक्युम क्रिएट झालाय, पण तसंच काही वेळेस असे पण प्रसंग येतात की नाही, लोक आल्यानंतर काय करायचं असे पण लोकांना उलटे प्रश्न पडतात. मग ह्याच्यामध्ये अजून बरेच मी विषय हाताळले आहेत की जसं मीच का, अनेक म्हणजे लोकांना असा प्रश्न पडतो की हा जो प्रसंग, कठीण प्रसंग म्हणते मी, की कठीण प्रसंग जो आज माझ्यावर आलाय, तर हा हे मलाच का, माझ्या बाबतीतच का होतंय. हा प्रश्न अनेकदा अनेक जणांना पडतो की नाही म्हणजे मी का करतोय. तर मी ह्याच्यावर पण लिहिलेलं आहे. दुसरं मी एक लिहिलंय की श्रेष्ठ, श्रेष्ठ कशाला म्हणायचं, असा पण मी एक लिहिलाय. मग मी त्याच्यात संकल्पना अशी मांडली आहे की जर भुकेली व्यक्ती असेल तर तिला अन्न श्रेष्ठ वाटतं. आणि असं आहे, बरेच मी त्याच्यात उदाहरणं दिलेली आहे की कोणासाठी काय श्रेष्ठ आहे. आणि श्रेष्ठत्व हे रिलेटिव्ह आहे, हे सापेक्ष आहे. माझ्यासाठी वेगळं काहीतरी श्रेष्ठ असेल तर दुसऱ्यासाठी दुसरं काहीतरी श्रेष्ठ असं. अशा हे कारण मी एकंदर या पुस्तकामध्ये 115 विषय मी मांडलेले आहेत. आता येते मी याच्या कव्हर पेजकडे. या कव्हर पेजवर पण मी एक ज्येष्ठ लोकांसाठीचीच मी हे लिहिलेली आहे. ती मी तुम्हाला एक 4 ओळी वाचून दाखवते. या वयात सुद्धा किती छान नटावं, किती सुंदर दिसावं, किती आनंदी राहावं एखाद्याने ह्या वयात सुद्धा. म्हणजे हे कौतुक आहे की टोमणा. मी पूर्ण वाचत नाहीये, मी शेवट सांगते. थोडं धुंद व्हावं, थोडं बंड करावं, थोडस जपावं, थोडं स्वच्छंदी जगावं एखाद्याने एखाद्याने ह्या वयात सुद्धा. सो ज्येष्ठांनी सुद्धा स्वतःचं मन मारून वगैरे राहण्याची काही, मी ज्येष्ठतेकडे आता चाललेच आहे, म्हणून कदाचित मला असं वाटलं असेल की मी हे लिहून घ्यावं म्हणजे मला माझं समाधान होईल म्हणून. तर अशी मी हे लिहिली आहे. आज ह्या पुस्तकाच्या निमित्ताने माझी अतुल भिडे यांच्याशी ओळख झाली. त्यांनी आदिती एंटरप्राइजचे अतुल भिडे यांनी या पुस्तकाचं पूर्ण अक्षर जुळणी वगैरे केलेलं आहे. त्यांच्यामुळे याचं मुद्रित शोधन प्रदीप दादा गुजर यांनी केलेलं आहे. आणि प्रदीप दादा गुजर यांनी माझी भूषण मुळे यांच्याशी ओळख करून दिली. आणि त्यांनी मला आज रसिक वाचकांशी बोलायची संधी दिली, त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते. जर तुम्हाला कोणाला विषय आणि हे आवडलं असेल तर तुम्ही भूषण मुळे यांच्याशी संपर्क साधा. तुम्हाला तिथे सवलतीत पुस्तक जरूर मिळेल. धन्यवाद. रमाताई, नमस्कार. आपण फेसबुकवर फ्रेंड आहोत. हो. कारण हे पुस्तक इतकं व्हायरल झालेलं आहे. प्रचार आणि प्रसार त्याचा फेसबुकवर, या सोशल मीडियावरच जास्त झालेला आहे. ते चालेल. घराघरात ऑलरेडी घराघरात पोहोचलेलं आहे. हो. तर आमच्या या रसिक वाचक समूहातर्फे 99 या पुष्पामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आभाराच्या क्षणी. कारण आमची ही वाटचाल आता 100व्या पुष्पाकडे जाणार आहे. पुढचं जे सत्र आहे 100वं शतक गाठतंय. त्याच्यामुळे ऑनलाईन आपल्याला आम्ही सगळ्यांकडून प्रत्यक्ष तुम्हाला आग्रहाचं विनंती करतो की तुम्ही या पुस्तकाच्या जो आहे आमचा पुष्प 100वा, तिथे आवर्जून उपस्थित राहा. हो. 19 एप्रिल रोजी सहयोग मंदिरमध्ये संध्याकाळी 5 वाजता आपला प्रत्यक्ष हा कार्यक्रम होणार आहे. मनवाटा जे उन्मेष प्रकाशित आपलं पुस्तक आहे त्यावर आज ही आपण मांडणी केली आणि अतिशय सुंदर साध्या सोप्या पद्धतीने इतकं छान पद्धतीने समजावून सांगितलं. ऐकतच राहावं असं वाटत होतं खरं म्हणजे. इतके म्हणजे 115 विषय आपण यात मांडलेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये लेख आहेत, कविता आहेत, विडंबन काव्य आहे. आणि मला वाटतं
आत्ताचं वास्तव जे आहे ते मांडलेले आहे. आणि प्रत्येकाला ते आपले अनुभव आहेत, आपलेच किस्से आहेत, आपलंच दुःख आहे. त्याच्यामुळे खरंय. ते आपलंच जे आपलेपण आहे त्या पुस्तकातून सगळ्यांना जाणवतं. म्हणून हे पुस्तकही आपलंच कुठेतरी वाचकांना वाटतं. आणि ज्यांनी वाचलं नसेल तर या जे सेशन कोणी ऐकतील त्यांना नक्कीच हे पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण झालेली असणार आहे. आपण सांगितल्याप्रमाणे श्यामच्या आईचं ते मी सॅमची आई केली तसं मला लगेच नाटक डोळ्यासमोर आलं. सॅमची आई नावाचं सुद्धा नाटक आलं होतं. स्त्री जन्म असेल, बलात्कार असेल, सिंड्रेला असेल, ऑनलाईन किंवा रांगोळी, मेहंदी, अक्षता किंवा अभिमान जसं म्हटलं तेव्हा मला तो अमिताभ बच्चन आणि याचा जयप्रदाचा जो अभिमान अहंकार असतो स्त्री पुरुष त्याचा समांतर या नावाचा पण लेख लिहिला. म्हणजे हे कुठेतरी आपल्या आजूबाजूचेच विषय घेतलेले आहेत, आपल्याच कुटुंबातलेच घेतलेले आहेत, आपल्याच परिसरातले, आपल्या समाजातले सगळे विषय आपण घेतलेले आहेत. माहेर बद्दल तर सर म्हणालेलेच आहेत. मिठी असेल, चिट्टी असेल, मुखवटा, गरे, अरे तुरेचे जे आहे आपलेपणा, अगं तसं आम्ही सगळे म्हणू ए रमा, आता ही रमा आमची आमची अशी वाटते. म्हणजे थँक्यू. सगळे सगळे विषय आमच्या मनातले घेतलेत. मी म्हणेन की रमा ही मनकवडीच आहे. बरोबर ना? हे अगदी. सगळे विषय मला वाटतं आपलेच असल्यामुळे हे लिखाणातून एक प्रकारचं मला वाटतं समाज प्रबोधन देखील झालेलं आहे, केलेलं आहे यातून. किंवा तुझ्या लिखाणामध्ये असं ताकद आहे की या पद्धतीने जे आहे विचार करणारे आहेत तर हे वाचून आपले मतपरिवर्तन, विचार परिवर्तन नक्की घडू शकतात. असं या पुस्तकात ताकद मला जाणवते. आणि सर्वसामान्यांना जाणवतं सगळेच हे लिखाणातून व्यक्त जे अ, मनात कुठेतरी वाटत असतं पण व्यक्त होत नाहीत. ते हे सगळे विषय तू लिखाणातून व्यक्त झालेले आहेस, लिखाणातून सगळ्या वाचकांपर्यंत गेलेले आहेत. राजकारण असो, म्हातारपण असो, प्रेम असेल, कविता असेल, डेट, खिडकी सारखे सगळे विषय घेतले. त्यामुळे प्रत्येकाच्या मनातले विचार करणारी ही मनकवडी अ, आमच्या रसिक वाचक तर्फे आपलं खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते. आणि लवकरच आपण ऑफलाईन 19 तारखेला सगळेजण भेटूया. पुन्हा नक्की. एकदा सगळ्यांच्या वतीने खूप खूप आभार.